कृषी विभागामध्ये धनंजय मुंडेंचा 350 कोटींचा घोटाळा। कृषी विभागाने बाजारभावापेक्षा अधिक दराने 5 वस्तूंची खरेदी केली। अंजली दमानिया यांचे तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडेंवरती गंभीर आरोप। कृषी विभागामध्ये झालेल्या गैरव्यवहारांची तातडीने चौकशी करून धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, अंजली दमानियांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। धनंजय मुंडेंकडून दमानियांच्या आरोपांचं खंडन। कृषी विभागामधील वस्तूंची खरेदी निविदा प्रक्रिया नियमांना धरूनच धनंजय मुंडे यांचं स्पष्टीकरण। अंजली दमानियांचे आरोप सनसनाटी निर्माण करणारे आहेत आणि धादांत खोटे आहेत। हे सगळं केवळ बदनामीसाठी सुरू आहे। धनंजय मुंडे यांचा आरोप, दमानियांनी खोटं बोलणं थांबवावं, मुंडेंचं आवाहन। पुन्हा राजकारणामध्ये येण्यासाठी अंजली दमानियांचे आरोप सुरू आहेत का? धनंजय मुंडेंचा अंजली दमानिया यांना सवाल। अंजली दमानियांनी केलेल्या आरोपांच्या नंतर धनंजय मुंडेंच्या ईडी चौकशीची जरांगेंची मागणी। मुंडेंनी कोणत्या योजनेमध्ये भ्रष्टाचार केला त्याची फडणवीस आणि अजित पवारांनी चौकशी करावी, जरांगेंची मागणी। मंत्री धनंजय मुंडे यांच्या आरोपावरील प्रशासकीय मान्यतेची प्रत जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत चौकशी समितीला सादर करणार। मुंडे यांच्या आरोपावरील चौकशीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शासकीय समिती गठीत। आता तरी भगवानगडाने धनंजय मुंडेंचा पाठिंबा मागे घ्यायला हवा। भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या नंतर अंजली दमानियांची नामदेव शास्त्री यांना विनंती। पुराव्यांसह नामदेव शास्त्रींची भेट घेणार असल्याची दिली माहिती। काँग्रेसला आक्रमक प्रदेशाध्यक्षाची गरज आहे, जो विरोधी पक्ष नेत्याची भूमिका पार पाडू शकेल। नितीन राऊत यांचं वक्तव्य, पक्षानं संधी दिली तर प्रदेशाध्यक्ष व्हायला आवडेल, नितीन राऊत यांनी व्यक्त केली इच्छा। अभिनेते राहुल सोलापूरकर यांचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत। सोलापूरकरांच्या वक्तव्यामुळे सगळ्याच क्षेत्रांमधून संतापाची लाट। आरटीईच्या अंतर्गत खासगी शाळांमधील 1 लाख जागांसाठी 3 लाख अर्ज, सर्वाधिक 61,687 अर्ज पुणे जिल्ह्यातून। उपलब्ध जागांपेक्षा तिप्पट अर्ज आल्यामुळे प्रवेशासाठी चुरस। अंगणवाड्यांमधील भरतीचा मार्ग मोकळा, 100 दिवसांमध्ये कार्यवाही पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।